नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. तुम्हाला थंबनेल बघून एक आयडिया क्लिअरच झाली असेल की जो विद्यार्थी पॉलिटेक्निक करून डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ इच्छितो आणि तेही स्पॉट राऊंड थ्रू आणि तेही CUP कॉलेजला, तर याबद्दलची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ अंतर्गत आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, हे तुमचं ड्रीम कॉलेज तुम्ही बघू शकता. ठीक आहे, काही इमेजेस मला पण पाहा वाटत आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे यार. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा लोगो आहे. ठीक आहे, तर बघा आपण ॲडमिशन टॅबवर गेल्यानंतर ओके, अंडर ग्रॅज्युएट बीटेक टॅबमध्ये गेल्यानंतर बघा प्रोविजनल, ठीक आहे, हे नाही, हां हे बघा डायरेक्ट सेकंड इयर बीटेक ओके अगेन्स्ट कॅप म्हणजेच स्पॉट राऊंड नोटिफिकेशन विथ डिटेल शेड्यूल. ठीक आहे, बघा या एका PDFच्या अंतर्गत आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर कट होऊन जाणार. ठीक, स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी बघा. लास्ट अपडेट म्हणजे 5 सप्टेंबरला ही अपडेट झालेली आहे. ठीक आहे, लेटेस्ट PDF आहे, आजची 6 तारीख आहे, त्याच्यामुळे हे अपडेटेड PDF आहे. ठीक आहे, तर बघा 13 आणि 15 सप्टेंबर या 2 तारखांच्या मधात किंवा या 2 तारखेला स्पॉट राऊंड होणार आहे डायरेक्ट सेकंड इयरवाल्यांसाठी. येतं लक्षात? ओके, बघा स्टेप बाय स्टेप आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा स्पॉट राऊंड पहिला 13 तारखेला रिपोर्टिंग टायमिंग आहे 10:30. स्पॉट राऊंड सेकंड 13 तारखेला रिपोर्टिंग टाइम आहे 3 वाजता आणि स्पॉट राऊंड थर्ड 15 तारखेला आहे ओके 10:30 वाजता. ठीक आहे, आणि बघा स्पॉट राऊंडचे टेजेस वगैरे दिलेले आहे. CUP टेक्नॉलॉजी जनरल मेरिट लिस्ट म्हणजे काय आहे ना, तुम्ही जेव्हा स्पॉट राऊंडला रजिस्ट्रेशन करता तुमची मेरिट लिस्ट लागते. ओके, त्यानंतरच म्हणजे या सगळ्या गोष्टी होतात. प्रोविजनल लागतात, फायनल पण लागतात, ग्रीव्हन्सेस सगळे चान्सेस राहतात. इथं लक्षात बघा. तर एक लक्षात घ्या, द नंबर ऑफ सीट्स वॅकंट राऊंड फर्स्ट शॅल बी नोटिफाइड. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, आणि समजा तुम्ही जेव्हा प्रोविजनल मेरिट लिस्ट लागते, मग ज्या कोणा विद्यार्थ्यांना समजा ग्रीव्हन्स जर घ्यायचं असेल तर त्याबद्दलची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. ठीक आहे, ओके, लास्ट डेट टाइम फॉर द ग्रीव्हन्स वगैरे या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. चला, काही हरकत नाही. ओके, आणि द मेरिट लिस्ट आफ्टर ॲड्रेसिंग द म्हणजे 12 तारखेला फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला 3 वाजेपर्यंत वेबसाईटवर मिळून जाणार. ठीक आहे, आणि एक महत्त्वाची गोष्ट, लास्ट डेट फॉर रजिस्ट्रेशन ओके किती आहे? 10 सप्टेंबर. 10 सप्टेंबर ओके दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. येतं लक्षात? त्यानंतर मग ते मेरिट लिस्टच्या प्रोविजनल मेरिट लिस्टला ते त्यांनी सुरुवात करणार. ठीक आहे, 10 सप्टेंबर 2025 आपण 10 सप्टेंबरपर्यंत जायचंच नाही, आपण 7-8 सप्टेंबरच्या अगोदरच ओके या सगळ्या गोष्टी करायच्या स्पॉट राऊंडसाठी स्पेशली. ठीक आहे, बघा आता तुम्हाला जर ॲप्लिकेशन म्हणजे जो काय ॲप्लिकेशन हवा हा स्पॉट राऊंड रजिस्ट्रेशनचा गुगल फॉर्म आहे. ठीक आहे, या गुगल फॉर्मला लिंक केल्यानंतर बघा आता इथे 2 प्रकारचे एक PDF आलेला आहे, एक फर्स्ट इयर बीटेकवाल्यांसाठी, एक डायरेक्ट सेकंड इयर बीटेकवाल्यांसाठी. ठीक आहे, आणि कॅपवाल्यांसाठी, नॉन कॅपवाल्यांसाठी. सहसा नॉन कॅप राहतच नाही. ओके, एखादाच विद्यार्थी राहतो. कॅप रजिस्टर्डसाठी ज्यांनी इथं लिंक क्लिक करायचं, नॉन कॅपसाठी पाहिजे. ठीक आहे, आपण कॅपवाल्यांसाठी जी काही लिंक आहे ती ओपन करून बघण्याचा प्रयत्न करू. गुगल फॉर्म आपल्याला बघा आपल्याला ठीक आहे, मी जस्ट तुम्हाला सांगायचं आहे सेकंड इयर फर्स्ट इयर कुठे करायचं तुम्हाला. बघा, आय एम विलिंग टू पार्टिसिपेट इन, बघा इथं तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे. ठीक आहे, फर्स्ट इयर बीटेक ॲडमिशन, फर्स्ट इयर बोथ ओके, आणि बघा इथं स्पॉट ॲडमिशन दिलेलं आहे. ओके, डायरेक्ट सेकंड इयर बीटेक स्पॉट ॲडमिशन. ओके, इथे क्लिअर करून तुम्हाला इथे हे करायचं. ओके, तुम्ही बघू शकता तुमची जे काही पेमेंट आहे ओपन कॅटेगरीसाठी 1500 आणि 1200 रुपये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, आणि हे पेमेंटचे स्टेप्स दिलेले आहे. ओके, इथे आपण क्लिक केल्यानंतर पेमेंटच्या स्टेपबद्दल एक हे आलं, गो टू द मेन्शन लिंक SBI कलेक्ट. ठीक आहे, हे पेमेंट या पद्धतीने तुम्हाला करायचं. ओके, त्यांनी एक स्टेप बाय स्टेप एक पेमेंटसाठी स्पेशलच PDF दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याच अडचणी येणार नाही. येतं लक्षात? हा तुमचा झाला गुगल फॉर्म. ओके, तुम्हाला लक्षात ठेवा ओके 10 सप्टेंबर ही तुमची लास्ट डेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक केलेली आहे. ओके, आणि अशा विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड थ्रू CUPला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे टोटल गायडन्स आहे. येतं लक्षात? चला ओके, चला काही हरकत नाही. ठीक आहे, मग ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे बघा, रिपोर्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स टू मेन ऑडिटोरियम CUP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे स्ट्रिक्टली ॲज पर द शेड्यूल मेन्शन इन द टेबल 1. जो काही शेड्यूलमध्ये टायमिंग दिला आहे तो पूर्ण तुम्हाला पाळायचा. ठीक आहे, स्टुडंट ऑलरेडी ॲडमिटेड टू CUP टेक्नॉलॉजी पुणे थ्रू द कॅप राऊंड 1 डिमांड ड्राफ्ट डिफरन्स ऑफ द फी. ठीक आहे, म्हणजे जे काही DD मार्फत तुम्हाला पेमेंट करायचं. ठीक आहे, आणि नॉन रिफंडेबल हे प्रोसेसिंग फी आहे, मी आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला. ठीक, ही जी काही लिंक आहे ना ते लिंक तिथेच घेऊन जाणार. व्हेरिफिकेशन ऑफ रिक्वेस्टिंग ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ठीक आहे, जे काही CT सेल अँड सबमिशन जे काही तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाणार तिथं तुमची चेक होणार. कॉल फॉर द सीट्स अलॉटमेंट शॅल बी काउन्सिलिंग ॲज पर द जे काही तुमची मेरिट लिस्ट लागणार त्याच्यावरूनच तुम्हाला तिथे कॉल येणार ऑडिटोरियममध्ये. ठीक आहे, सबमिशन ऑफ द रिक्वेस्टेशन फॉर सीट अलॉटमेंट. ठीक आहे, इशूड ॲट द वेन्यू. काही हरकत नाही. बघा, पेमेंट ऑफ युनिव्हर्सिटी ॲडमिशन फी इन द फॉर्म ऑफ DD. DDच्या अंतर्गतच
तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि इन फेवर ऑफ CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, ओके, पेएबल ॲट पुणे. DD तुम्हाला काढायचं आहे. ओके, जी काही तुमची जी काही फी राहणार, ओके, फीबद्दल आपण चर्चा करूया. ऑल कॅन्डिडेट्स मस्ट रेफर टू द फी स्ट्रक्चर अटॅच ऑन द लास्ट पेज ऑफ धिस नोटिफिकेशन फॉर फीज ॲप्लिकल फॉर द ॲडमिशन to second year BTech program through university level against cap. That it means a spot on the fee structure is also available at, म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. सीट अलॉटमेंट बेस्ड ऑन द अवेलेबिलिटी, ज्या काही वॅकंट्स आहे, वॅकंट जर राहिलं तर तुम्हाला स्पॉट ऑनमध्ये होणार. ठीक आहे. कन्फर्मेशन ऑफ द अलॉटमेंट इनटू द इश्यू ऑफ द, ठीक आहे, हे या काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे, या जनरल इन्स्ट्रक्शन्स आता प्लीज तुम्ही वाचा. हां, फी स्ट्रक्चरबद्दल मला बोलायचं होतं. बघा, फी स्ट्रक्चर आपण बघूया. बघा, प्रोग्राम आहे आपला सेकंड इयर बीटेक, डायरेक्ट सेकंड इयर, ऑल डिसिप्लिनसाठी. समजा तुम्ही कोणत्याही कोर्सला गेला तरी, लेट मीज होम बघू शकता तुम्ही. बघा, हे रेग्युलर समजा म्हणजे जो कॅप राऊंड तो इथं लागत आहे त्यांच्यासाठी, वर्किंग प्रोफेशनसाठी. आता आपलं जे काय ते अगेन्स्ट कॅप राऊंड आहे म्हणजे स्पॉट राऊंड. तर तुम्ही बघू शकता SC ST कॅटेगरीसाठी 9,510. आफ्टर दॅट VJ NT SBC OBC ॲन्युअल इन्कम बिलो 1.5 लाख अशा विद्यार्थ्यांसाठी 1.25. आणि ॲन्युअल इन्कम बिलो अबाव 1.5 लाख, अबाव 1.5 लाखसाठी 1,42,000. आणि ऑल गर्ल्स 1,42,000. इथं लक्षात. ओके, ही झाली फीस. ओके, सगळं गर्ल्स नॉर्म्सनुसारच सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे. आणि ज्या मुली आहे, ओके, यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की जे विद्यार्थिनी आहे यांना काय म्हणू शकतो, त्यांची जी काही फी आहे ती टोटली पूर्णपणे माफ झालेली आहे. असा एक GR पण आहे, सगळ्या गोष्टी पण मी दाखवतो. परंतु त्याच्यासाठी ज्या काही अटी वगैरे आहे त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण क्लिअर करायच्या. बघा, फी स्ट्रक्चरमध्ये जातो, सेकंड इयरवाल्यांसाठी झालं. परंतु ज्या विद्यार्थिनी आहे, ओके, यांच्यासाठी माझं सांगणं आहे. ओके, ते स्पेशली दिलेलं आहे तुम्हाला फी स्ट्रक्चर फॉर द गर्ल्स. जर तुम्ही इथे गेले, ओके, आणि क्लिक हिअर टू द युनिव्हर्सिटी सर्क्युलर, हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे. ठीक आहे. हा GR वाचल्यावर तुम्हाला काही गोष्टी कळणार. ओके, किंवा युनिव्हर्सिटीचं सर्क्युलर दाखवायचं आहे मला. बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग विद्यार्थिनींना 100% शैक्षणिक शुल्क माफीबाबत. बघा, ओके, शासन निर्णय म्हणजे जो काय 8 जुलै 2024ला झाला होता. त्या योजनेच्या काय अटी आहे ते लक्षात घ्या. तुमची 100% फी माफ होणार. बघा, विद्यार्थिनींकडे स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास, ओके, म्हणजे डोमेसाईल. विद्यार्थिनींनी पदविका, पदवी, ओके, MCA अभ्यासक्रमात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये प्रवेश घेतलेला असावा. म्हणजे कॅप राऊंड थ्रू समजा तुमचं इथं प्रवेश झालेला असावा. ओके, म्हणजे इंजिनिअरिंगसाठी पण आहे. ओके, इंजिनिअरिंग म्हणा, म्हणजे PG म्हणा किंवा MCA म्हणा, संस्था स्तरावरील प्रवेश घेतल्यास योजना लाभ मिळणार नाही. म्हणजे जे विद्यार्थी मॅनेजमेंट थ्रू घेतात, आता CUP मॅनेजमेंटचा काही विषयच नाही. परंतु समजा मी बाकीच्यांसाठी सांगत आहे, जे एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा मॅनेजमेंट थ्रू राहिले त्यांच्यासाठी हा लाभ नाही. ओके, विद्यार्थिनींना दोन्ही पालकांचे, आई वडिलांचे एकत्रित जे काही मिळून उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा नसा, 8 लाखापेक्षा जास्त नाही, बिलो 8 लाख. ओके, तसेच उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार कार्यालयाचा असावा. विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत फक्त शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कच 100% माफ केले जाईल. ठीक आहे, 2,000. ओके, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क टोटली तुमच्याकडनं घेतल्या जाणार नाही. शैक्षणिक शुल्क माफी करता विद्यार्थिनींना महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक राहील. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, ठीक आहे. त्यांनी महाडीबीटीचं त्यांनी आपल्याला लिंक पण दिलेलं आहे. या लिंकवर तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. हे लक्षात. ओके, तर या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्या रिलेटेड. येतं लक्षात. आणि जे काही आपलं ॲडमिशनचं होतं सेकंड इयरचं त्यांच्यासाठी म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही आहे. मी सगळ्या गोष्टी क्लिअर कट तुम्हाला या शेड्यूल थ्रू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. हा शेड्यूल फॉलो करा. आणि ज्यांनाही CUP मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ओके, तुमच्या मित्र म्हणजे जे काही तुमच्या फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यामध्ये शेअर करा. ओके, आफ्टर दॅट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.